स्वरा आणि समीर हे एक नवविवाहित जोडपं. नुकतंच त्यांनी एक छोटं छान घर घेतलं होतं. स्वप्नांच्या दुनियेत रमलेले हे दोघे नवीन आयुष्याची सुरुवात करत होते. त्या वर्षी पाऊस वेगळाच होता. जुलै महिना संपत आला तरी निसर्ग थोडा विचित्रच वागत होता. कधी ऊन तर कधी अचानक पाऊस. एक रात्री जेव्हा स्वरा आणि समीर गॅलरीत बसले होते, अचानक एक थंडगार वारा सुटला. समीर, तुला जाणवतंय का, या पावसात काहीतरी वेगळं आहे? स्वराने विचारलं. अगं, फक्त तुझी कल्पना असेल, समीर हसत म्हणाला. पण त्या रात्रीच्या पावसाने त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. त्या रात्री त्यांना झोप लागत नव्हती. बाहेर पाऊस जोरात कोसळत होता, पण त्या पावसात काहीतरी विचित्र होतं. एखाद्या माणसाच्या कुजबुजण्यासारखे आवाज येत होते. स्वराने उठून खिडकीतून बाहेर पाहिलं. अंधारात कुणीतरी उभं होतं. समीर, कोणीतरी आपल्या घराबाहेर उभं आहे. समीरने बाहेर पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तुला भास झाला असेल, चल झोपूया. स्वराने डोक्यावर पांघरून घेतलं, पण तिचं मन अस्वस्थ होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा आणि समीर घराच्या गच्चीवर गेले. पाऊस नुकताच थांबला होता. गार वारा वाहत होता. तेवढ्यात समीरच्या पायाखाली एक जुनाट छायाचित्र आलं. फोटो उचलल्यावर त्यांना धक्का बसला. त्यात एक बाई दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणारा. ही बाई कोण आहे? इथे हा फोटो कसा आला? स्वराने तो फोटो उचलून आत ठेवला. त्या संध्याकाळी स्वरा आणि समीर शेजारच्या मल्हार काकांकडे गेले. ते या भागात 35 वर्षापासून राहिले होते. काका, आमच्या गच्चीत हा फोटो सापडला. तुम्हाला माहित आहे का ही कोण आहे? मल्हार काकांचा चेहराच बदलला. ते काही क्षण गप्प राहिले. हा फोटो 15 वर्षापूर्वी इथं राहणाऱ्या वैशालीचा आहे. तिचा पावसाळ्यात अपघात झाला होता. ती एका रात्री घराबाहेर पडली आणि तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला. स्वरा आणि समीर स्तब्ध झाले. मग हा फोटो आता का सापडला ते आम्हाला माहित नाही, पण काही लोक म्हणतात की अजूनही काही वेळा रात्री तिचे आवाज ऐकू येतात. स्वराच्या अंगावर काटा आला. त्या रात्री पाऊस पुन्हा कोसळला. पावसाचे थेंब काचांवर आपटत होते. अचानक स्वरा आणि समीरच्या घराचा दरवाजा आपोआप उघडला. स्वराने भिंतींकडे पाहिलं आणि तिला अचानक त्या जुन्या फोटोमधली बाई काही क्षणासाठी स्पष्ट दिसली. हे काय चाललंय? समीर आणि स्वराने त्या घटनेचा अधिक शोध घ्यायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी वैशालीच्या कुटुंबाची माहिती गोळा केली. कळालं की वैशालीचा मृत्यू साधा अपघात नव्हता. ती अचानक गायब झाली होती आणि काही दिवसांनी तिचा मृतदेह आढळला होता. समीरने अधिक खोलवर शोध घेतला आणि त्यांना समजलं की वैशाली एका मोठ्या गैरव्यवहाराबद्दल पोलिसांना माहिती देणार होती, पण त्याआधीच तिचा काटा काढण्यात आला. म्हणजे तिचा मृत्यू अपघात नव्हता, तो खून होता. स्वरा आणि समीरने ठरवलं की हे सत्य समोर आणायचं. स्वराने आणि समीरने वैशालीच्या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांना मदत केली. काही महिन्यात खरा गुन्हेगार सापडला. तो त्याच भागात राहणारा एक प्रभावशाली माणूस होता. त्या घटनेनंतर त्यांच्या घरात कोणताही विचित्र प्रकार झाला नाही. कधीकधी सत्य दडपण्याचा प्रयत्न केला जातो, पण ते उघड होण्यासाठी निसर्गही कधीकधी आपली भूमिका बजावतो. स्वरा आणि समीरला समजलं की वैशालीचा आत्मा त्यांना तिच्या मृत्यूचं सत्य सांगण्यासाठी मदत करत होता. शेवटी सत्याचा विजय झाला. कधीही कुठलंही गूढ असलं तरी त्यामागे काहीतरी सत्य लपलेलं असतं. त्याचा शोध घेणं आणि न्याय मिळवणं हे आपल्या हातात असतं. ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.